इथे सुद्धा आपण शिकणार आहोत मिडल व्हेरिएशन. सो मिडल व्हेरिएशनसाठी तर आपला जो पोनी आहे तो तर आपल्याला मिळणारच आहे, पण त्याच्यात वॉल्यूम अजून क्रिएट करण्यासाठी मी इथे काय केलेलं आहे, साईडचे जे केस आहेत थोडे थोडे ते मी ॲड केलेले आहेत पोनीमध्ये, जेणेकरून माझा पोनी चांगला वॉल्यूममध्ये क्रिएट होईल. सो इथे मी छान घेतलेलं आहे थोडे थोडे केस. आता मी काय करणार आहे, इथे फिनिशिंग करायच्या, प्रत्येक पोनीला फिनिशिंग क्रिएट करायचीच आहे. इथे मी रबर बँडचा वापर करून घेत आहे. आता रबर बँड फिरवायचा आहे 2 ते 3, जसं मी सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी खूप डिटेलमध्ये रिपीट करते, जेणेकरून तुमच्या डोक्याच्या बाहेर जायला नको म्हणून. आता इथे मी दोघांमध्ये कसा गॅप करते मिडल. आता हा मिडल गॅप दिसतोय, दोन्ही इक्वल पाहिजेत त्या केस दोन्ही साईडचे. आता हे 2 फिंगर असे टाकायच्यात आणि आपला जो पोनी आहे तो उलटा फिरून घ्यायचा आहे. आता इथे माझं उलटं फिरून झालेलं आहे. आता मी काय करणार, हळूहळू थोडंसं खेचून घेईन वरती आणि जे साईडचं दिसतं ना, जे मी खेचते त्याला हळूहळू असं खेचून घ्यायचं आहे. पटकन खेचू नका, नाहीतर हेअरस्टाईल पूर्ण बिघडेल. परत ती तुम्हाला A to Z टेक्निक करावी लागेल. सो खेचताना हळूहळू खेचा, जेणेकरून तुमची हेअरस्टाईल बिघडणार नाही. आता इथे छान मी पुलिंग केलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट, आता जो खालचा आहे पोनी त्याच्यामध्ये मला सेम टेक्निक फॉलो करायची आहे. काही इथे वेगळं करत नाही आहे मी. आणि प्रत्येक स्टँडला जर मेसी असेल तर प्लीज क्रीमचा वापर करा. मी इतक्या डिटेलिंगमध्ये सांगते. मी सारखं रिपीट पण ह्याच्यासाठीच करते की तुमच्या डोक्यामध्ये फिनिशिंग हा शब्द फिक्स बसला पाहिजे. बघा मैत्रिणींनो, फिनिशिंग नसेल ना आपल्या कामात तर आपल्या कामाला कोणीही विचारत नाही. म्हणून फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आता ती फिनिशिंग बघा, जादूने तर नाही क्रिएट करू शकत. सो त्याच्या जागी आपल्याला क्रीमचा वापर करायचा. म्हणून नेहमी क्रीमचे डब्बे वगैरे हे तुमच्या साईडलाच ठेवा, जेव्हा केव्हा तुम्ही हेअरस्टाईल करणार किंवा प्रॅक्टिस करणार. एकदा का तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये फिक्स बसलं फिनिशिंग हा शब्द, की तुम्ही न विसरता म्हणजे ती तुमच्या ती जो क्रीम आहे तो इझिली तुमच्या हातामध्येच येईल. म्हणून नेहमी क्रीमचा वापर करा प्रत्येक हेअरस्टाईलमध्ये, त्यानेच तुमची छान हेअरस्टाईल क्रिएट होईल. आता इथे बघा, बघू शकता मी किती सुंदर हेअरस्टाईल होते. काय काय मैत्रिणींना डमीवर सुद्धा आहे ना, कशाला प्रोडक्ट वापरू, माझं महागडं प्रोडक्ट आहे, हे आहे ते आहे, अशी कारणं देत असतात. सो प्लीज ही कारणं देऊ नका. तुम्ही बिगनर आहात, सो तुम्हाला थोडा खर्च करावा लागेल. मी जसं सांगितलं आहे, कमी बजेटवाले प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये मिळतात. डमीवर सुद्धा तुम्ही ते कमी बजेटवाले प्रोडक्ट वापरू शकता. जेव्हा एखादी ब्राईड असेल तुमची तेव्हा तुम्ही चांगले वापरा रिअल हेअरवर, पण डमीवर तुम्ही ऑफकोर्स वापरा. कारण बघा, इतक्या क्रीमने काय लगेच तुमचा डब्बा खाली नाही होणार आहे. म्हणून नेहमी सांगते. आता मी पण बघा डमीवर तुम्हाला शिकवते, पण मी वापरतेच आहे ना महागड्या क्रीम. मी तर सेकंड हँड दुसऱ्या कुठल्या लो क्वालिटीच्या क्रीम तर वापरत नाही आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, प्रॅक्टिस ही खूप इम्पॉर्टंट आहे. मग तुमची डमीवर असू दे किंवा रिअल हेअरवर असू दे. आता इथे बघा, माझी कंप्लीट झालेली आहे हेअरस्टाईल. सो कशी वाटली तुम्हाला हेअरस्टाईल? आवडते आहे ना? प्लीज मला सांगा. आता इथे तुम्ही छोटे छोटे, जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही इथे लटकन करा रबर बँडच्या इथे. तसंच मी बघा इथे रबर बँडच्या इथे मी काय ते झुमके ॲड केलेले आहेत. तुम्ही बेबी ब्रेस यूज करा, तुम्ही छोटे छोटे फ्लावर्स यूज करा, काहीही तुमची चॉईस, पण खूप छान असं क्यूट दिसण्यासारखंच यूज करा. ही माझी पूर्ण कंप्लीट झाली आहे. आता कशी वाटली हेअरस्टाईल तुम्हाला ते सांगण्यासाठी मला कमेंट्स करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल आणि चॅनल तर सबस्क्राईब करावं लागेलच. सो लवकरात लवकर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रॅक्टिसला सुरुवात करा.